गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। बुधवारी रात्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या डिनर डिप्लोमसीनंतर आज दिल्लीत घडामोडी झाल्या। शरद पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित झाले होते। त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाच्या अगोदर दिल्लीत स्नेहभोजनाचे आयोजन केले होते। या स्नेहभोजनास राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर पक्षाचे नेते देखील उपस्थित होते। मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली। ही भेट तशी औपचारिक वाटत असली तरी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रात्री झालेल्या भेटीनंतरच घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। समोर आलेल्या माहितीनुसार पटेल आणि मोदी यांच्यात राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणावर सविस्तर चर्चा झाली। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा मुद्दा या बैठकीत विशेषतः केंद्रस्थानी होता। महायुतीला या निवडणुकात चांगले यश मिळेल असा विश्वास पटेल यांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका निवडणुकातही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार, अजित पवार यांची बैठक महत्त्वाची समजली जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।